तर आता उन्हाळ्याची कामं सुरू झालेली आहेत आमच्याकडे. आम्ही गहू ज्वारी एकदमच वर्षभराचं विकत घेत असतो. तर आता आमच्याकडे गहू आलेले आहेत आणि त्याला ही बोरिक पावडर आहे, ही लावून आम्ही स्टोअर करून ठेवत असतो वर्षभर. मग काय टेन्शन नाही आणि जवळपास 2 ते 3 महिने जातील, आत्ता लगेच लागतील अशा गव्हाला आम्ही पावडर लावलेली नाही आहे, ती सेपरेटच ठेवलेले आहेत. आणि बाकीच्या सगळ्या गव्हाला आम्ही पावडर लावून या पद्धतीने स्टोअर केलेलं आहे. आणि या ज्या टाक्या आहेत त्या उन्हातच असतात, त्याच्यामुळे आळ्या जाळ्या त्याच्यामुळे काही होत नाहीत पावडर लावल्यामुळे. आणि त्या टाक्या उन्हात असल्यामुळे त्यानंतर खालती आलो आणि इथं बाबांनी काढलेले होते झाडाचे नारळ आणि इथं अन्वी आम्हाला सगळ्यांना नारळ पाणी देत होती. आणि आता उन्हाचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की गरमीमध्ये फॅनशिवाय का बसू वाटत नाही, म्हणून सगळ्यात आधी मी फॅन लावला आणि मस्त असं इथं नारळ पाणी प्यायला बसले. आणि आता पडता पडता वाचले असं म्हणू शकतो. एकदम माझा बॅलन्स गेला आणि खुर्ची पाठी गेली. तर आज आता मुलांचा हाफ डे एक्झाम सुरू झालेले आहेत म्हणून, आणि आमची बच्चे कंपनी आज 1:30 वाजताच घरी आलेली होती. आणि घरी आले की त्यांचे कॉम्पिटिशन असते, सगळ्यात आधी कोण येते म्हणून तिघच्या तिघ एकदम पळत सुटली. त्यानंतर इव्हिनिंगला बनवलेला होता मस्त असा चहा आणि आणलेली होती मस्त फ्रेश अशी खारी. सगळ्यांनी मस्त खारी आणि चहा एन्जॉय केला. त्यानंतर नीलला लागलेली होती भूक, त्याने डबा देखील खाल्लेला नव्हता आणि आल्यावर जेवण देखील केलेलं नव्हतं, म्हणून त्याला उपमा बनवून दिला. आणि त्याला उपमा खूप जास्त आवडतो, एनी टाईम खायला तो रेडी असतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी इथं वरण बनवते. वरणाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही म्हणाल वरणाची रेसिपी काय दाखवते, तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी वरण बनवते म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. नॉर्मल आपण फोडणी देतो तशीच फोडणी दिली, फक्त हिरवी मिरची याच्यामध्ये बारीक कट करून टाकली, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो. आणि टोमॅटो आपण डाळीमध्ये शिजायला टाकतो तसं न टाकता मी याच्यामध्ये डायरेक्ट टाकून मऊसर होईपर्यंत भाजून घेते, याच्याने खूप छान फ्लेवर येतो. आणि आपण नॉर्मल अळणी वरण खातो त्याच्यापेक्षा जर हिरवी मिरची टाकली तर थोडंसं तिखट देखील होतं आणि तोंडाला चव देखील येते या पद्धतीने केल्यावर. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.